हा विद्यार्थ्यांनो, गुरुकृपा क्लासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या लेक्चरमध्ये आज आपण सरासरी हा भाग पाहून राहिलो आहे. हे दुसरं लेक्चर आहे सरासरी या टॉपिकवरचं. यामध्ये आपल्याला प्रश्न आहे, तीन संख्यांची सरासरी 30 असून पहिली संख्या दुसरीपेक्षा 6 ने लहान आहे व दुसरी संख्या व तिसरी संख्या पहिलीपेक्षा 3 ने मोठी आहे, तर पहिली संख्या कोणती? पहा, इथे तीन संख्यांची सरासरी 30 दिली आहे. पहिली संख्या दुसरीपेक्षा 6 ने लहान आहे आणि तिसरी संख्या पहिलीपेक्षा 3 ने मोठी आहे. उत्तर पाहायचं कसं काढायचं? आपल्याला तीन संख्या दिल्या आहेत म्हणून पहिली संख्या, नंतर दुसरी संख्या आणि नंतर तिसरी संख्या. आता पहिल्या तीन संख्यांची सरासरी 30 आहे. पहिली संख्या दुसरीपेक्षा 6 ने लहान आहे. मग आपल्याला दुसरी संख्या किती आहे हे माहिती आहे का? नाही. मग आपण दुसरी संख्या बरोबर x गृहीत घेऊ की दुसरी संख्या x आहे. मग पहिली संख्या दुसरीपेक्षा 6 ने लहान आहे म्हणून पहिली संख्या होईल x वजा 6, कारण की दुसरी संख्या x आहे. पहिली संख्या या दुसऱ्या संख्येपेक्षा 6 ने लहान आहे म्हणजे वजा x वजा 6. आणि तिसरी संख्या पहिलीपेक्षा 3 ने मोठी आहे. मग तिसरी संख्या काय होईल? तर पहिली संख्या आपल्याला काय मिळाली? x वजा 6 आणि या पहिल्या संख्येपेक्षा 3 ने मोठी आहे म्हणजे अधिक, तर ही संख्या होईल x वजा 6 धन 3 बरोबर x वजा 3. तिसरी संख्या होईल x वजा 3. आपल्याला आणखीन काय दिलेलं आहे की या तीन संख्यांची सरासरी 30 आहे म्हणून सरासरी बरोबर कोणत्या तीन संख्या? तर x वजा 6 अधिक x अधिक x वजा 3 हे तिसरी संख्या भागीला किती संख्या आहेत? तर 3. आपल्याला माहिती आहे सरासरी कशी काढतात? दिलेल्या संख्यांची बेरीज भागीला दिलेल्या संख्यांची संख्या. किती संख्या दिल्या आहेत? 3. आता x अधिक x अधिक x बरोबर 3x. हे ऋण 6 हे ऋण 3 बरोबर ऋण 9 आणि छेदस्थानी किती? तर 3. सरासरी किती दिली आहे याची? तर 30 दिली आहे. आपल्याला गणितामध्ये तीन संख्यांची सरासरी 30 दिली आहे म्हणून सरासरी खाली आपण सरासरी लिहिली. तिन्ही संख्यांची बेरीज अंशस्थानी भागीला एकूण संख्या 3 म्हणजेच 30 गुणिला 3. या 3चं पक्षांतर करू आपण. भागीलाचं डाव्या बाजूला घेतले तर गुणिला होईल. इकडे काय राहील? 3x वजा 9. 30 गुणिला 3 बरोबर 90. या ऋण 9चं पक्षांतर इकडे धन 9. उजवी बाजू काय राहील? 3x. याचा अर्थ काय झाला की 99 बरोबर 3x. म्हणून 99 बरोबर 3x. या 3चं पक्षांतर इकडे करू तर आपल्याला x बरोबर मिळेल 99 भागीला 3. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. म्हणजेच x ची किंमत आपल्याला 33 मिळते. पण आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे ते पाहायचं. तर पहिली संख्या कोणती? आपल्याला पहिली संख्या काढायची आहे. आपल्याला x ची किंमत 33 मिळालेली आहे आणि x काय आहे? तर दुसरी संख्या आहे. आपल्याला पहिली संख्या काढायची आहे म्हणून पहिली संख्या कोणती आहे? तर x वजा 6 आहे. x वजा 6. x ची किंमत मिळाली आपल्याला 33 वजा 6 बरोबर 27.
म्हणून पहिली संख्या बरोबर 27. समजलं गणित? त्यानंतरचं गणित पहा. गणित नंबर 2 पाहू आपण. 3 संख्यांची सरासरी 36 असून, पहा दुसरं गणित. 3 संख्यांची सरासरी 36 असून दुसरी संख्या पहिलीच्या दुप्पट, तिसरी संख्या पहिलीच्या तीनपट आहे, तर पहिली संख्या कोणती? असून दुसरी संख्या ही पहिल्या संख्येच्या दोन पट आहे, दोन पट. आणि तिसरी संख्या ही पहिल्या संख्येच्या तीन पट आहे. पहिल्या संख्येच्या तीन पट आहे, तर पहिली संख्या कोणती? पहिली संख्या कोणती? पहा असा प्रश्न आहे की 3 संख्यांची सरासरी 36 असून दुसरी संख्या ही पहिल्या संख्येच्या दोन पट आहे आणि तिसरी संख्या ही पहिल्या संख्येच्या तीन पट आहे, तर पहिली संख्या कोणती? आपण असं गृहीत घेऊ, समजा पहिली संख्या बरोबर x मानू. पहिली संख्या x. मग दुसरी संख्या कोणती होईल? दुसरी संख्या पहिलीच्या दुप्पट आहे, म्हणजेच 2x. आणि तिसरी संख्या ही पहिल्या संख्येच्या म्हणजे x च्या तीन पट आहे, म्हणजे 3x. आता या तीनही संख्यांची सरासरी बरोबर 36 आहे. म्हणून पहिली संख्या अधिक दुसरी संख्या अधिक तिसरी संख्या भागीला एकूण संख्या 3, आणि ही सरासरी किती आहे? 36 आहे. म्हणजेच सरासरी बरोबर घटकांची एकूण बेरीज भागीला घटकांची संख्या. तर x अधिक 2x अधिक 3x बरोबर 6x. छेदस्थानी 3 बरोबर उजवी बाजू 36, म्हणजे 6x बरोबर 36 गुणिला 3. म्हणून 6x बरोबर 6 त्रिक 18 1 3 त्रिक 9 1 10. म्हणून x बरोबर 108 भागीला 6. म्हणून x बरोबर 108 ला 6 ने भागू, 6 1 6 6 1 6, खाली 4 उरले, वरचा 8, साइन 7 42 साइन 8 48, म्हणजेच x ची किंमत किती? 18. म्हणून पहिली संख्या x आणि x बरोबर 18, म्हणून पहिली संख्या 18 आहे. बरोबर 18. पहिली संख्या कोणती मिळाली आपल्याला? 18. या पद्धतीचे गणित कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी दरवर्षी येत असतात. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ह्या कोणत्याही स्तराच्या असो, MPSC, UPSC, बँकिंग, पोस्ट ऑफिस, त्यानंतर रेल्वे भरती, PSI, सर्व प्रकारच्या CET, सर्व प्रकारच्या ज्या एक्झाम्स असतात त्यामध्ये या पद्धतीचे गणित हे विचारली जातात. त्यानंतर गणित नंबर 3 पाहू आपण. पहा इथं 5 10 15 या पद्धतीने शेवटची संख्या आहे 85. या संख्यांची सरासरी काढा. यांची सरासरी काढा.
आता या संख्यांची सरासरी कशी काढायची पहा. प्रत्येक दोन क्रमागत पदामध्ये जो फरक आहे 5 आणि 10 मध्ये फरक 5चा, 10 आणि 15 मध्ये फरक 5चा, म्हणजेच यानंतरची जी संख्या येईल ते 20 येईल, म्हणजे 20 आणि 15 मध्ये फरक देखील 5चा. या पद्धतीने ह्या संख्या येऊन राहिल्या. तर दोन क्रमागत पदामध्ये जर फरक हा स्थिर असेल, सारखा असेल, तर त्याची सरासरी कशी काढतात पहा. म्हणून सरासरी बरोबर पहिलं पद म्हणजेच पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, शेवटची संख्या याला भागीला 2. पहिली संख्या किती आहे तर 5 अधिक शेवटची संख्या किती आहे 85 आणि याला भागीला 2. 85 5 90 भागीला 2 बरोबर 45. सरासरी बरोबर 45. समजलं तुम्हाला. जर दोन क्रमागत पदामध्ये फरक हा सारखा असेल तर अशा क्रमिकेचा, किंवा याला आपण इयत्ता 10वी मध्ये याला अंकगणिती श्रेणी म्हणत असतात. प्रत्येक दोन क्रमागत पदामध्ये जर फरक हा स्थिर आला, कॉन्स्टंट आला, तर त्याला म्हणतात सामान्य फरक, डिफरन्स हा सारखा असतो. या पहिल्या पदाला T1 म्हणतात, तर शेवटच्या पदाला Tn म्हणतात. T1 मीन्स टर्म नंबर 1 अँड Tn म्हणजेच टर्म नंबर n. इथं शेवटचं पद आणि ही पहिलं पद म्हणजे शेवटची संख्या आणि ही पहिली संख्या, सरासरी बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2, आणि या पद्धतीने आपण ही सरासरी काढली. त्यानंतरचं गणित पहा. त्यानंतरचा प्रश्न दिलेला आहे आपल्याला. 5 संख्यांची सरासरी 50 आहे. 5 संख्यांची सरासरी 50 आहे. पहिल्या 3 संख्यांची सरासरी 46 आहे. पहिल्या 3 संख्यांची सरासरी 46 आहे. तर उरलेल्या दोन संख्यांची सरासरी काढा. तर उर्वरित किंवा उरलेल्या दोन संख्यांची सरासरी काढा. पहा, आपल्याला 5 संख्या दिल्या आहेत. आता या 5 संख्यांची सरासरी 50 आहे. यामधल्या पहिल्या 3 संख्यांची सरासरी 46 आहे. 5 मधल्या ह्या 3 संख्या गेल्या तर 2 संख्या उरल्या. तर उरलेल्या 2 संख्यांची सरासरी आपल्याला काढायची आहे. पहा, इथे 5 संख्यांची सरासरी 50. म्हणून या 5 संख्यांची बेरीज, या 5 संख्यांची बेरीज काय येईल तर संख्यांची सरासरी 50 गुणिला संख्या, एकूण संख्या 5 बरोबर 250. नंतर पहिल्या 3 संख्यांची सरासरी, म्हणून पहिल्या 3 संख्यांची बेरीज बरोबर पहिल्या 3 संख्यांची सरासरी म्हणजे सरासरी गुणिला संख्या, एकूण संख्या 3, 3 × 18, हातचा 1, 3 × 12 आणि 1 13. आता या 250 मधून 138 वजा करू. 10 तून 8 गेले 2 राहिले, हा हातचा परत दिला. 5 तून 4 गेले 1 राहिला आणि 2 तून 1 गेला 1 राहिला. आता ज्या उरलेल्या 2 संख्या आहेत, हे इथे संख्या किती आहेत तर 5 आणि इथं संख्या किती आहेत 3. ह्या 5 संख्या आहेत, ह्या 3 संख्या आहेत. 5 वजा 3 बरोबर उरल्या किती 2 संख्या. मग आता या 2 संख्यांची बेरीज आपल्याला किती मिळते 112. पण हे आपलं उत्तर झालं नाही, फायनल आन्सर नाही आहे.
तर आपल्याला विचारलं काय, तर उरलेल्या दोन संख्यांची सरासरी काढा. म्हणून उरलेल्या दोन संख्यांची सरासरी कशी काढतात, त्या दोन संख्यांची बेरीज किती आली 112 भागीला संख्यांची एकूण नंबर म्हणजेच किती संख्या आहे, एकूण संख्या किती तर 2, बे 1 बे, बे 5 10 आणि बे 6 12. म्हणून उरलेल्या दोन संख्यांची सरासरी आहे 56. समजलं गणित? पहा या ठिकाणी आपल्याला पाच संख्यांची सरासरी 50 दिली आहे. म्हणून या पाच संख्यांची बेरीज काढली आपण 250 झाली. पहिल्या तीन संख्यांची सरासरी 46 आहे. म्हणून या पहिल्या तीन संख्यांची बेरीज 46 गुणिला 3 बरोबर 138 झाली. नंतर आपण 250 मधून 138 मायनस केले, 112 उत्तर मिळालं. याचा अर्थ काय, पाच संख्यांची ही बेरीज तीन संख्यांची ही बेरीज 5 वजा 3 बरोबर किती संख्या उरल्या 2. तर उरलेल्या दोन संख्यांची ही काय आली, बेरीज मधून बेरीज वजा गेली म्हणजेच बेरीज आली. उरलेल्या दोन संख्यांची बेरीज 112 आहे. आपल्याला सरासरी विचारलेली आहे म्हणून या दोन संख्यांची सरासरी 112 भागीला 2 बरोबर 56. या पद्धतीचे हे सरासरीचे गणित. नंतरचं गणित पाहू आपण. पाय पहिल्या 30 समसंख्यांची सरासरी काढा. पहिल्या 30 समसंख्यांची सरासरी काढा. आपल्याला माहिती आहे समसंख्या 2 4 6 8 म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी अंक येतो त्याला समसंख्या म्हणतात. पहिल्या 30 समसंख्यांची सरासरी काढायची आहे. पहा इथं, म्हणून पहिल्या 30 समसंख्यांची सरासरी बरोबर किती विचारलं, 30 संख्यांची विचारली. यामध्ये एक मिळून टाकायचा, 30 अधिक 1 बरोबर 31. पहिल्या 30 समसंख्यांची सरासरी बरोबर किती तर 31. जर आपण डायरेक्ट जर हे सोडून पाहिलं तर पहिली समसंख्या 2, दुसरी 4 6 8 या पद्धतीनं जी 30वी समसंख्या येईल ती समसंख्या किती येईल तर 60. म्हणून आता याची सरासरी कशी काढतात, सरासरी बरोबर T1 अधिक Tn म्हणजे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2. T1 बरोबर 2 अधिक Tn म्हणजे शेवटचं पद भागीला 2. 60 अधिक 2 बरोबर 62 भागीला 2. बे 1 बे, बे 3 6, बे 1 बे बरोबर 31. हे शॉर्ट ट्रिक झाली. पहिल्या 30 समसंख्यांची सरासरी शॉर्ट ट्रिकने काढली आपण की जेवढ्या संख्या विचारल्या त्यामध्ये एक मिळवायचा आणि ती झाली तेवढ्या संख्यांची सरासरी. आणि जर आपण मेथडली सोडलं तर पहिली संख्या समसंख्या, दुसरी समसंख्या, तिसरी समसंख्या, चौथी आणि नंबर 30वी समसंख्या येईल आपली 30 दुने 60 म्हणजे 60 ही समसंख्या आहे जी 30व्या क्रमांकावर येईल. तर या पद्धतीने सोडवायचं T1 अधिक Tn छेद 2. समजला? त्यानंतर आणखीन एक प्रश्न पाहू आपण. या प्रश्नामध्ये आपल्याला पहा असं दिलेलं आहे, पहिल्या 20 विषम संख्यांची सरासरी काढा. आता इथं 20 दिलाय आणि समच्या जागी काय दिलेलं आहे विषम. पहिल्या 20 विषम संख्यांची सरासरी काढा. आता विषम संख्या माहिती आहेत आपल्याला. विषम संख्या कोणत्या आहेत, ज्या संख्येच्या युनिट प्लेसला 1 3 5 7 9 यापैकी एक अंक असतो त्या विषम संख्या आहेत. तर यामध्ये पहिली संख्या होईल 1, दुसरी 3 5 7 9 या पद्धतीच्या ह्या 20 संख्या आहेत. तर 20वी संख्या कोणती होईल तर 20 दुने 40, 40 ही समसंख्या आहे म्हणजे शेवटची संख्या होईल 39. मग आता यांची सरासरी कशी काढल्या जाईल पहा.
सरासरी बरोबर पहिली संख्या 1 अधिक शेवटची संख्या 39 भागीला 2. 39 अधिक 1 बरोबर 40 भागीला 2 बरोबर 20. ही झाली या एकूण 20 संख्यांची, 20 विषम संख्यांची सरासरी. पण शॉर्ट ट्रिकने जर विषम संख्यांची सरासरी विचारली तर सरासरी बरोबर जेवढ्या संख्या असल्या तेवढीच सरासरी येत असते. सरासरी तुम्हाला विचारलं की पहिल्या 30 विषम संख्यांची सरासरी काढा तर सरासरी 30 येईल. पहिल्या 51 विषम संख्यांची सरासरी काढा तर सरासरी 51 येईल. केव्हा लक्षात ठेवायचं की जेव्हा पहिल्या 20 विचारलं तर 20 सरासरी, 30 विषम संख्यांची विचारली तर 30 सरासरी, पण समसंख्यांची विचारली तर त्या संख्यांमध्ये 1 मिळवायचा, ती होईल त्या संख्यांची सरासरी. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये आपण सरासरी या विषयावरचे लेक्चर पाहून राहिलो. पुढचं लेक्चर आपण उद्याला बघणार आहोत. सर्व एपिसोड काळजीपूर्वक पहा. ओके.